गुड मॉर्निंग. आज आपण करणार आहोत फ्लावरची भाजी. त्यासाठी घेतला फ्लावर, कांदा. फ्लावरची भाजी करण्यासाठी फ्लावर, कांदा हे सगळे मसाले घेतले आहे. हळद, काळा मसाला, तिखट, बेडगी मिरची तिखट, मोहरी, जिरं, मीठ, कोथिंबीर बारीक चिरलेली. तर आपण आता फ्लावरची भाजी करणार आहोत. या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. फ्लावर बारीक करून ते उकडायला ठेवलेलं आहे गॅसवर. गरम पाण्यात थोडं उकडून घेतो आपण आणि 5 ते 7 मिनटं उकडून घ्यायचा तो. त्यामुळं त्यातले जे अळी वगैरे सगळं पाहून मग निवडून घ्यायचं आणि उकडून घेतल्यामुळे त्यात काय जे फवारे वगैरे मारले आहेत तिथलं ते निघून जातं. जास्त पाणी म्हणजे पाणी न घालता कमी पाण्यातच ते उकडून घ्यायचं आहे मीठ टाकून. नंतर आपण आता हा गॅस चालूच ठेवला आणि त्याच्यामध्ये गॅसच्या कढई ठेवली. त्यात तेल टाकले आहे. तेल गरम होऊन द्यायचं थोडा वेळ. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, तडतडूस्तर तेलात हे करायचे आहे. जिरे, भाजू द्यायचे आहे चांगल्या प्रमाणे हे दोन्ही पण, जेणेकरून दाताखाली आल्यानंतर त्याची चव व्यवस्थित भाजकी लागली पाहिजे व्यवस्थित अशी. त्यामुळे ते दोन्ही तडतडू द्यायचे आहे तेलात चांगल्या प्रकारे. नंतर आपण त्यात मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकूया कांदा. मी 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे कट करून. ते टाकूया आणि ते चांगल्या पद्धतीने परतायचे आहेत आपल्याला. त्याला लालसर असा रंग येऊपर्यंत आपण परतायचे आहे. ही भाजी डब्यासाठी पण चांगली आहे. टिफिन आपण ऑफिसला वगैरे मुलांना शाळेला पण देऊ शकतो. फ्लावर उकडलेले आपण याच्यात गाळून घेतलं आहे. पाणी थोडंच होतं ते गाळून ड्राय करून घेतलेलं आहे. इकडं कांदा 5 ते 10 मिनटं लाल परतून घेतलेला आहे. लालसर असं तांबूस झालेला आहे. त्यात आपण हे हळद, काळा मसाला, गरम मसाला, हे लाल तिखट, बेडगी मिरची, मीठ टाकून घेऊया. लाल तिखट सगळं, मीठ सगळं टाकून हा कांद्यामध्ये परतूया. म्हणजे ते सगळे मसाले कांद्याबरोबर भाजून निघतील व्यवस्थित. कांद्याला मीठ आणि ते लागेल. थोडंसं मी पाणी पण टाकलं आहे थोडंसं मिक्स होण्यासाठी सगळी ग्रेव्ही. आणि त्यानंतर ते झाल्यानंतर त्यात फ्लावर टाकले आहेत उकडलेले आपले. मी अर्धवटच उकडवलेले आहेत, जास्त असे बॉईल केलेले नाही आहेत फ्लावर. ते त्यात कांद्यामध्ये परतू घ्यायचे. पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण त्यात पाणी टाकून रस्सा भाजी पण करू शकतो. पाणी टाकूया आणि रस्सा भाजी पण करूया. मी झाकण ठेवलेलं आहे. 5 ते 10 मिनटं हे रस्सा पण होऊ शकतो. आणि नंतर मी कोथिंबीर पण टाकलेली आहे. त्यावरनं तुम्ही रस्सा भाजी पण करू शकता किंवा एकदम पाणी आटून कोरडी भाजी पण देखील करू शकता. अशा पद्धतीने भाजी करण्यास नक्की हे करा, तुम्हाला खूप आवडेल.
एकदम सोपी पद्धत आहे. व्हिडिओ अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.